त्या वर्षी पाऊस जरा जास्तच होता. पडणारा पाऊस, कडकणाऱ्या विजा आणि त्यात अचानक बिल्डिंगची लाईट सुद्धा जायची. आमच्या बिल्डिंगमध्ये एक नवीन मुलगा राहायला आला होता. मी त्याला फारशी ओळखत नव्हते. एक दिवस तर खूपच जोरात पाऊस यायला लागला. बाहेर जोर जोरात विजा कडकडत होत्या आणि पुन्हा एकदा बिल्डिंगची लाईट गेली. मला अंधाराची खूपच भीती वाटायची. एकटी असल्यावर तर जरा जास्तच. पण मला तेवढ्यातच कुठून तरी गिटारचा आवाज ऐकू आला आणि हळूहळू मला त्या आवाजाने शांत वाटू लागलं. म्हणजे बाहेर तो पावसाचा रौद्र आवाज आणि हा गिटारचा शांत आवाज. नंतर समजलं की नवीन राहायला आलेला सौरभ तो वाजवायचा गिटार. त्याची गिटार ऐकली की माझी सगळी भीती निघून जायची. बऱ्याच दिवसांनी शेवटी मी त्याच्यासाठी एक थँक्यूची नोट लिहिली आणि त्याच्या दरवाजाखालून सरकवली. ती नोट वाचल्यानंतर तो मला भेटायला आला. आमची ओळख झाली आणि असाच एक दिवस गिटार वाजवता वाजवता त्याने मला प्रपोज केलं आणि आमच्या लव्ह स्टोरीची खरी सुरुवात झाली. श्रावणी, माझ्याशी लग्न करशील? हो.